मीनाक्षी अम्मा आणि तिचा 33 वर्षीय प्रियकर प्रदीप या दोघांनी सिद्धेश विश्वास यांच्यासह मिळून सुब्रमण्यम यांची हत्या केली। मीनाक्षी अम्मा आणि सुब्रमण्यम हे दोघेही पती पत्नी होते। मात्र मीनाक्षी अम्माचं प्रदीपवर प्रेम जडलं। या प्रेमात पती अडसर होऊ लागल्यानं या दोघांनी आणखी 2 साथीदारांना बरोबर घेत मीनाक्षी अम्माच्या पतीची हत्या केली। मीनाक्षी अम्माला या प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। नेमका या हत्येचा सुगावा कसा लागला? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 जूनला मीनाक्षी अम्मानं तिचा पती सुब्रमण्यम बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली। तेव्हा तिनं हे सांगितलं की 31 मे पासून माझे पती सुब्रमण्यम कामासाठी जातो म्हणून बाहेर पडले, पण घरी परतलेले नाहीत। मी त्यांच्या मित्रांशीही संपर्क केला, पण काहीही पत्ता लागलेला नाही, म्हणून पोलीस ठाण्यात आले। यानंतर सुब्रमण्यम यांचं मोबाईल लोकेशन कुठं आढळतं आहे का याचा तपास सुरू केला। 3 जूनच्या दिवशी पोलिसांना काडूर या रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर अर्धवट जळालेला एक पाय आढळून आला। त्यानंतर पोलिसांनी या संबंधीची चौकशी स्थानिकांच्या मदतीने सुरू केली, ज्यानंतर या मृतदेहाचे इतरही अवयव सापडले। सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय आढळलं? सुब्रमण्यमच्या टेलरिंग शॉपजवळचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासलं, तेव्हा त्यांना दिसलं की प्रदीप आणि सिद्धेश विश्वास हे तिघेही त्यांना कारमध्ये बसवत होते। हे फुटेज 31 मे रोजीचं होतं। त्यानंतर आम्ही त्या तिघांना ताब्यात घेतलं, त्यांची कसून चौकशी केली। त्यावेळी त्या तिघांनीही सुब्रमण्यम यांच्या हत्येची कबुली दिली। जे मृतदेहाचे तुकडे सापडले होते ते सुब्रमण्यम यांचे होते। ही बाबही या कबुलीनंतर स्पष्ट झाली। प्रदीप आणि मीनाक्षी अम्मा या दोघांचे प्रेमसंबंध होते, ज्यातून ही घटना घडली अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे।